जेवढं ट्रान्सफर करायची होती ते ट्रान्सफरही झालं, जेवढं एमर्जन्सी रेस्क्यू व्हॅनमधून जेवढं काढता येईल तेवढं काढण्यात आलं. फक्त शेवटचे जे आईस झालेले आहेत ते रस्त्यावर सोडून त्याला पाणी मिश्रित करून मग आपण पर्यावरणमध्ये ते सोडून टाकतो. आता 100% धोका टळलेले आहे आणि जे सकाळीपासून होता ते आता शेवटचे जे क्लीनअप ज्या काही गोष्टी आहेत, आता गाडी काढण्यासाठी आपण जो रेन मागवलेला ते आपण त्याच्याने गाडी काढून टाकणार आहे आणि ते परत दुरुस्ती करणार आहे. आणि आम्ही त्याचा व्हिडिओ बघितलेला आहे ज्या कारणाने ते ॲक्सिडेंट झाला. बाकीचे ते पोलीस तपास करतीलच, परंतु त्या ठिकाणी ब्रिज चढत असताना बरेच ठिकाणी हे जालना रोड PWDकडे आहे, त्यांना जे रिफ्लेक्टर्स आणि ते सायनेजेस हे असायला पाहिजे. आणि बरेच वेळा ह्या रस्त्यामध्ये ते दिसत नाही आणि कदाचित त्या गोष्टी कसा झाला असावा एक अंदाजित घेऊन आता PWDचे इंजिनियर्स आणि महापालिकेचे इंजिनियर्सना बोलवून जिथं तिथं असे गाडी चढण्याची ठिकाणी आहेत, वळणाची ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी 100% रिफ्लेक्टर्स, स्टिकर्स, डायव्हर्शन्स या गोष्टी करायला पाहिजे अशा सूचना